जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात त्यांचे इंग्रजीतील जगप्रसिद्ध ग्रंथ. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्या माणसाने जगाला इंग्रजीतून थक्क केलं त्याच महामानवाची मराठी भाषेवरची पकड तितकीच जबरदस्त होती. बाबासाहेबांसाठी मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हती, तर ती शोषितांच्या जागृतीचं सर्वात प्रभावी शस्त्र होतं. 1920 साल, मूकनायकची सुरुवात. त्यांच्या अग्रलेखांनी त्या काळातील मोठ्या साहित्याला घाम फोडला होता. ते म्हणायचे, ज्याला आपलं दुःख सांगता येत नाही तो मूक असतो आणि त्याला बोलतं करण्याचं काम ही भाषा करेल. अनेकांना वाटतं बाबासाहेब फक्त पाश्चात्य विचारांचे होते, पण त्यांच्या मराठी लेखणीवर संत तुकारामांच्या अभंगांचा प्रभाव होता. मूकनायकच्या पहिल्या पानावर जेव्हा तुकोबांचे अभंग झळकले तेव्हाच सिद्ध झालं की या महामानवाचं मराठी मातीशी आणि मराठी साहित्याशी किती अतूट नातं आहे. आज आपण ज्याला आंबेडकरी साहित्य, दलित साहित्य, विद्रोही मराठी साहित्य म्हणतो, त्याची खरी वीड बाबासाहेबांनी रचली होती. त्यांनी मराठीला पांडित्याच्या कोशातून बाहेर काढलं आणि सामान्य माणसाच्या वेदनेला शब्दांची धार दिली. ते स्पष्टपणे सांगायचे, साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसावं, तर ते समाजाच्या दुःखाला वाट करून देणारं असावं. मित्रांनो, बाबासाहेब फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते आधुनिक मराठी वैचारिक साहित्याचे खऱ्या अर्थाने जनक होते. त्यांनी मराठी भाषेला आत्मभान दिलं आणि शोषितांच्या हातात लेखणी दिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या आंबेडकराईट फिनिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.